हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 7वी. विषय आहे इंग्रजी संबोध पेपर 2025-26. 100% तुम्हाला परीक्षेला हाच पॅटर्न येणार आहे. सो सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमची युनिट टेस्ट सेकंड होणार आहे. त्याचप्रमाणे संबोधची मॅथ आणि सायन्स या विषयांची देखील संबोध परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक व्हिडिओ, इम्पॉर्टंट व्हिडिओ हे तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर मिळतील. सो चॅनलवर जर नवीन असाल तर महत्त्वाच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचप्रमाणे हाय बटन प्रेस करून बेल आयकॉनला प्रेस करा. सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे संबोध पेपर हा जो तुमचा आहे तर तो तुमचा 100 गुणांचा असणार आहे आणि ही आपण जी प्रश्नपत्रिका बघणार आहोत तर ती इयत्ता 7वीची आहे, 100 गुणांची आहे आणि तुम्हाला वेळ असणार आहे 3 तास. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर इतरही इयत्तेचे सर्व विषयांचे महत्त्वाचे व्हिडिओ आहे. नक्की चॅनलला व्हिजिट करा. प्लेलिस्टमध्ये इयत्ता 6वी, 7वी, 5वी, 9वी सर्व विषयांचे IMP व्हिडिओ आहे. सो एकदा नक्की व्हिजिट करा. सो लेट्स स्टार्ट. पहिला आहे बघा प्रश्न. प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहे 2025-26. रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 8 गुणांसाठी असणार आहे. खालील उत्तरा जो आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. जसं की या ठिकाणी आता हा जो उत्तर दिलेला आहे तो आपल्या सर्वांना माहितीच आहे. इट वॉज an early Easter in the yard. Snow and drills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms, and at this puddle two girls, one older than the other, had met. Both of them had been dressed by their mother in new clothes. The little girl had blue dresses and elder a yellow one with a design. Both had their heads wrapped in red handkerchief. So हा लेसन ऑलरेडी आपल्याला पाठामध्ये आहे. सो त्यावर आधारित प्रश्न जाणून घेऊया. मल्लाशा चा लेसन आहे हा. सो बघा, फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इट वॉज अर्ली ईस्टर. सेकंड आहे द लिटल गर्ल हॅड ब्ल्यू ड्रेस अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. बी मधला पहिला आहे पुढचा. व्हॉट वॉज ले इन द यार्ड? स्नो. हाऊ मेनी गर्ल आर मेन्शन इन द पॅसेज. आपल्याला माहिती आहे इथं बोथ दिलेलं आहे, म्हणजे दोघी जणी आहे. इथं मुलींची नावं दिलेली नाही आहे. सो बघा, काही शब्दावरून आपल्याला अर्थ हा लक्षात येतो. बोथ म्हणजे दोघी जणी, म्हणून या ठिकाणी टू हे उत्तर येईल. यानंतर फाइंड आउट 2 नेम ऑफ कलर्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमध्ये 2 कलर दिलेले आहेत, येल्लो अँड ब्ल्यू. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द ट्रान्सलेशन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा, प्रश्न आणि उत्तरं वहीमध्ये लिहून घ्या. सो नेक्स्ट आहे बघा डी. राईट द ट्रान्सलेशन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पडल म्हणजे काय? सो डबके. दॅट्स ऑल्सो वी आर से अ स्मॉल पूल ऑफ वॉटर. देन आफ्टर सेकंड आहे अँकरशिप म्हणजेच रुमाल. पीस ऑफ क्लॉथ वॉव ऑन हेड. त्यांनी दोघींनी देखील कानाला लाल कलरचा रुमाल बांधलेला असतो, जे की पुस्तकामध्ये चित्रसुद्धा तुम्ही बघितलेले असेल. नेक्स्ट आहे पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पॅसेज. या लेसनमध्ये तुम्ही काय शिकले आहात तर ते या ठिकाणी लिहायचे आहे की एकमेकांना मदत करणे किंवा अजून तुम्हाला कोणता यातनं संदेश मिळाला असं वाटत असेल तो तुम्ही या लेसनमधनं जो शिकला आहात
ते या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. इट्स युअर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. सो हा तुमचा वैयक्तिक रिस्पॉन्स असणार आहे. नेक्स्ट आहे बी. रीड द लाईन्स ऑफ द पोयम अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. 4 गुणांसाठी असणार आहे. खाली कवितेच्या ओळी वाचून त्या खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. बघा कवितेचे वाक्य दिलेले आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ laughter, a world of tears, it's a world of hopes and a world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. सो ही कविता देखील तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यावर आधारित प्रश्न बघूया आता. पहिला आहे कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स फ्रॉम द स्टँजा. मग लाईन्स ह्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. पहिली आहे बघा अँड अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. सेकंड आहे दॅट इट्स टाइम वेअर अवेअर. सेकंड आहे बघा कंप्लीट द फॉलोइंग वे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, इट्स अ वर्ल्ड ऑफ स्मॉल. आज लाईक तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द रायमिंग पेअर फ्रॉम द पोयम. तर हा प्रश्न कायम येत असतो कवितेवर आधारित. सो रायमिंग वर्ड्स आहेत तर प्रत्येकाला आलेच पाहिजे. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय तर यमक जुळणारे शब्द जे की स्टांजाच्या शेवटच्या लाईन्समध्ये असतात 1 बाय 1 लाईन सोडून. सो शेअर, अवेअर आणि सेकंड आहे टीयर्स अँड फियर्स. या ठिकाणी होप्स नाही, हे चुकीचं लिहिलेलं गेलेलं आहे. सो TEARS आणि FEARS, टीयर्स अँड फियर्स. सो या पद्धतीने आहे. व्यवस्थित मी काय सांगते ते ऐकून मग लिहा, कारण की या ठिकाणी होप्स नाही येते, हे चुकीचं आहे. सो टीयर्स अँड फियर्स या पद्धतीने रायमिंग वर्ड्स या ठिकाणी येतो. या प्रकारे असे छोटे छोटे चुका होतात, त्यामुळे या अशा चुका मात्र करू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण की या विद्यार्थ्याने सुद्धा त्याच प्रकारे चूक केली आहे. सेकंड आहे बघा सेकंड क्वेश्चन नंबर 2. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आता उतारा खूप मोठा आहे, मी काही वाचत नाही, परंतु हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तर हे इझिली सॉल्व्ह होईल. सो बघा हवं तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि यावरची प्रश्न उत्तरं तुम्ही लिहून देखील घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे रीड द पॅसेज अँड राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचे आहे वाक्य. द फर्स्ट टेस्ट मॅच टूक प्लेस ॲट मेलबर्न, ऑस्ट्रेलिया. सो आता या ठिकाणी काही तर सेकंड पॅराग्राफ दिलेले आहे. द फर्स्ट टेस्ट मॅच टूक प्लेस ॲट ऑस्ट्रेलिया. राईट, बरोबर आहे. सो पहिलं सेंटेन्स हे तुमचं ट्रू आहे. हे ठिकाणी लिहिलं नाही पण परंतु ट्रू आहे. सेकंड सेंटेन्स आहे इन इंडिया क्रिकेट वॉज इंट्रोड्यूस बाय ब्रिटिश. ट्रू आहे ते देखील. थर्ड आहे या ठिकाणी क्रिकेट वॉज प्रॉपरली फर्स्ट प्ले इन ऑस्ट्रेलिया. फॉल्स. फोर्थ आहे इन द अर्लिएस्ट फॉर्म ऑफ क्रिकेट द बॅट्स वेअर शेप लाईक हॉकी स्टिक. ट्रू. नेक्स्ट आहे बी. हा देखील प्रश्न नेहमीच येतो, सर्वांनाच येतो, त्यामुळे चुका मात्र करायच्या नाही आहे. प्रश्न आहे बघा काय तर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD या क्रमानुसार लावायचे. सो इथे सुद्धा अनेक मुलं मिस्टेक करतात. अतिशय सोपा प्रश्न असतो, परंतु मार्क घालवले जातात. मग ए पासून आहे शब्द बघा या ठिकाणी आर, त्यानंतर बी. आता बी तर 3 ठिकाणी आहे, परंतु त्याच्या सेकंड वर्ड घ्यायचा. मग बी नंतर ए आलाय बघा बॅट्समॅन, त्यानंतर बिगेन आणि फोर्थ आहे बॉलिंग. त्यानंतर सी आहे रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द वेब. एनी टू, कोणतेही 2 असल्याचे. डिफरंट फ्रॉम ऑफ क्रिकेट टुर्नामेंट. सो डिफरंट टाईप ऑफ 2 टुर्नामेंट्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. 2 प्रकार लिहायचे तुम्हाला.
जसे की T20 आणि अजून एखादा तुम्ही हा पॅसेजमध्ये शोधू शकता. नेक्स्ट आहे क्वेश्चन डी. डू यू लाईक गेम ऑफ क्रिकेट अँड वाय? जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर येस लिहा, नसेल आवडत तर नो लिहा आणि त्याचं कारण देखील या ठिकाणी लिहायचं आहे. सो नो आय डोंट लाईक द क्रिकेट गेम बिकॉज ऑफ काय असेल तुमचं रिझन ते, किंवा येस आय लाईक द क्रिकेट गेम आणि काय असं का आवडतं ते लिहायचं आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे. चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट अँड राईट अ लाईफ स्केच ऑफ सुधा मूर्ती. कंसातील योग्य शब्द वापरून सुधा मूर्ती यांचा जीवन परिचय पूर्ण तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. कंसामध्ये काही शब्द दिले बघा. 19 ऑगस्ट 1950 फिमेल, पद्मश्री, कर्नाटका अँड इन्फोसिस. आता या ठिकाणी पॅरेग्राफ वाचूया. ऑन डॅट डॅट सुधा मूर्ती वॉज बॉर्न इन. तर बॉर्न म्हणजे काय? जन्म कधी झालेला असणार? तारखेलाच. सो या ठिकाणी तारीख लगेच लिहून टाकायची. ऑन 19 ऑगस्ट 1950 सुधा मूर्ती वॉज बॉर्न इन. कुठे झाला आहे जन्म? तर कर्नाटकाला झाला आहे. शी कम्प्लिटेड हर BE इन इलेक्ट्रिकल इंजिनियर. शी इज द फर्स्ट फिमेल. फर्स्ट कोण असणारे? फिमेल. फर्स्ट फिमेल engineer in India. Sudha Murthy is also the chairperson and trustee of Infosys. The trustee वापरले मग कुठे असणारे? कोणत्या संस्थे? फाउंडेशन. सो Infosys Foundation. She awarded by Padma Shri in 2006. She believed that donating 100 crore isn't more valuable than टीचिंग 100 चिल्ड्रन. सो बघा या ठिकाणी देखील लॉजिक लावलं आपल्याला इझिली योग्य शब्द कुठे ठेवायचा आहे, कुठे लिहायचा आहे हे आपल्याला कळतं. सो हे सुद्धा तुमचे मार्क गेले नाही पाहिजे. अतिशय सोपं आहे. यानंतर बी. रीड द फॉलोइंग मेन्यू कार्ड अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. खाली एक मेन्यू कार्ड दिलेला आहे, त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला उत्तरे लिहायची आहे. पहिला आहे मेन्यू कार्ड बघा. लेमन टी प्राइस दिली 20 रुपीज, ग्रीन टी 25 रुपीज, आइस टी 50 रुपीज, ब्लॅक टी 25 रुपीज, आइस टी विथ लेमन आइस टी विथ क्रीम 70 रुपीज. सो ॲज लाईक तुम्हाला मेनू दिलेला आहे आणि त्याची प्राइस दिलेली आहे. या प्रकारे एक मेनू कार्ड असेल. सो कोणताही असू शकतो. मेनू कार्ड देखील तुम्ही शिकलेले आहात, पाठ्यपुस्तकात आपल्या आहे. ऑलरेडी आपल्या पाठ्यपुस्तकातलाच सिलेबस असतो, त्यामुळे पण आलेले जे मेनू कार्ड आहे त्यावर आधारित प्रश्न देखील अतिशय सोपे असतात. मेनू कार्डमध्ये त्याचे आन्सर असतात. फक्त प्रश्न हा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सो बघा आता, डू यू लाईक टी? तुम्हाला चहा आवडतं का? यस किंवा नो लिहू शकता. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ ब्लॅक टी? ब्लॅक टीची कॉस्ट आपण जस्ट मागं बघितली 25 रुपीज होती. त्यानंतर विच टाईप ऑफ टी इज कोल्ड? 2 टाईप ऑफ द टी इज कोल्ड. यानंतर बघा फोर्थ आहे. राईट एनी 2 टाईप्स ऑफ टी मेन्शन इन द मेन्यू कार्ड. कोणते ते? तर आईस टी विथ क्रीम. यानंतर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ आईस टी विथ क्रीम? काय कॉस्ट आहे त्याची? तर ₹70. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे. राईट वेदर टू द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू और फॉल्स. खालील वाक्यात चूक आहे की बरोबर आहे. डॉक्टर CV रमन यांचा जो लेसन तुम्ही शिकलाच असाल. सो बघा त्यावरच आधारित पहिलं वाक्य दिलं गेलं आहे. डॉक्टर CV रमन वॉज फॅसिनेटेड बाय कलरिंग थिंग्स. सो दिस सेंटेन्स इज ट्रू. हे वाक्य बरोबर आहे. सेकंड आहे. लायन इज द नॅशनल ॲनिमल ऑफ द इंडिया. सो हे मात्र चुकीचं आहे. विद्यार्थ्यांनी हे चुकीचं लिहिलं आहे. ट्रू. सो इट्स ऑल्सो फॉल्स. हे फॉल्स आहे. थर्ड आहे. अस्मिता इज टेलिंग अस देअर स्टोरी. सो यानंतर आहे बघा. देअर वॉज बोथ बॉईज अँड गर्ल्स इन दिस क्लास. हे देखील बरोबर आहे. ट्रू आहे. यानंतर द 3
डिसिपल्स हॅव सुपरनॅचरल पॉवर्स, हे देखील ट्रू आहे, बरोबर आहे. सो बघा, नेक्स्ट आहे बी. चूज द करेक्ट वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता या ठिकाणी कंसात जे काही शब्द दिलेले आहेत, सो ते योग्य शब्द निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे आहे. 2012 ऑलिम्पिक इंडियाज बॅडमिंटन दे चॅम्पियन. सो बघा, पहिलं सेंटेन्स आहे, उसरल वेंकटा सिंधू इज अन इंडियन बॅडमिंटन प्लेयर. सेकंड आहे, शी इज द फर्स्ट अँड ओनली इंडियन टू बिकम अ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन. थर्ड आहे, कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द इंडियाज मोस्ट सक्सेसफुल ॲथलीट्स. फोर्थ आहे, सिंधू won medals at a tournament such as the Olympic game. And last one आहे, Sindhu broke into the top 20 of the BWF World Ranking in September in 2012. As like तुम्ही योग्य शब्द हे भरून वाक्य कंप्लीट करू शकता. नेक्स्ट आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग वेव. खालील जाळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला UT सेकंड आणि समोरचे विज्ञान आणि मॅथचे देखील IMP व्हिडिओ, इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आता बघा, या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग वेब आहे. युजेस ऑफ मोबाईल, खूप सारे युजेस आहे, जसे की यूज फॉर द कॅल्क्युलेटसाठी यूज करतो, कॉलिंगसाठी यूज करतो, गेमिंगसाठी, स्मार्ट लर्निंग, चॅटिंग एक्सेट्रा. तुम्ही लिहू शकता तुमच्या मनाने. बी आहे, कंप्लीट द टेबल. खालील सारणी पूर्ण करायची. बघा, फॉर एक्झाम्पल थिक, थिकर, थिकेस्ट. आता पॉझिटिव्ह या ठिकाणी डिग्री दिली आहे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. तर लक्षात ठेवा, सुपरलेटिव्हमध्ये आपल्याला EST हा प्रत्यय लावायचा असतो, कंपॅरेटिव्हमध्ये ER प्रत्यय लावायचा असतो. ओके. आणि पॉझिटिव्हमध्ये बघा, स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट. यानंतर कंपॅरेटिव्हमध्ये दिले स्वीटर, सो पॉझिटिव्हमध्ये स्वीटिंग आणि सुपरलेटिव्हमध्ये स्वीटेस्टिंग. यानंतर थर्ड आहे टॉल, टॉलर, टॉलेस्ट. आणि फोर्थ आहे शॉर्ट, शॉर्टर, शॉर्टेस्ट. आणि लास्ट वन आहे बघा, काही शब्द हे असे असतात की त्यांचे रूप हे बदलले जात नाही. सो ब्युटिफुल त्याचा येईल मोर ब्युटिफुल, आणि सुपरलेटिव्हमध्ये येईल मोस्ट ब्युटिफुल. कंपॅरेटिव्हमध्ये मोर वापरतात आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट वापरतात. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. नेक्स्ट आहे बघा, क्वेश्चन नंबर 6. त्यामधील ए, मॅच द फॉलोइंग पेअर्स ऑफ ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावायच्या आहे. सोपा आहे. नोन, अननोन, सेफ, अनसेफ, काइंड, अनकाइंड, इम्पॉर्टंट, अनइम्पॉर्टंट, अँड इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग. आता तसं पाहिलं तर हे विरुद्धार्थी आहेच, परंतु त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रिफिक्सेस देखील आहे. बघा, हे शब्द सगळीकडे UN हा प्रत्यय लावलेला आहे. सो हे प्रिफिक्स देखील होतात. सो अपोजिट वर्ड पण देखील आहे आणि प्रिफिक्स देखील आहे. नेक्स्ट आहे बघा, त्यातील बी, रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड क्लासिफाय देम इनटू नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह. खालील शब्द काही दिले आहेत, तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. नाम कोणते आहे, सर्वनाम कोणते आहे, क्रियापद कोणते आहे, क्रियाविशेषण, विशेषण यामध्ये वर्गीकरण करायचे. सो नाउन कोणते आहे, तर पुणे आणि कविता. आता बघा, कंसात शब्द दिले, पुणे, ते, जम, स्लोली, गुड, कविता, ही, पिकनिक, लिटर, इट. आता प्रोनाउन आहे ही आणि ते. वर्ब आहे स्लोली, क्विकली. यानंतर ॲडवर्ब आहे. आता या ठिकाणी बघा, उलट आहे ना, या ठिकाणी उलट लिहिलेलं आहे, व्यवस्थित लिहिलं नाही आहे.
सो वर्क होईल जम्प आणि स्लो, आणि ॲडवर्ब होईल या ठिकाणी स्लोली, आणि ॲडवर्ब होतो गुड आणि लिटल, आणि ॲडजेक्टिव्ह होतो या ठिकाणी स्लोली आणि क्विकली. तर लास्टचे 3 जे आहेत ते मी सांगितले त्या पद्धतीने लिहा, कारण की या ठिकाणी चुकीचं सोडवलेलं आहे विद्यार्थ्याने. सो बघा, वर हा जम्प येईल आणि स्लो येईल. ओके, तर ती क्रिया आहे. आणि यानंतर ॲडवर्ब येईल स्लोली, आणि ॲडवर्ब काय येईल, सो गुड येईल आणि लिटल येईल. ॲडजेक्टिव्ह काय येईल, तर जम्प अँड स्लो. व्यवस्थित बघा, लिहून घ्या. यानंतर बघा, कम्प्लीट द फॉलोइंग लेटर युजिंग वर्ड इन द ब्रॅकेट. कंस दिलेले शब्द वापरून पत्र हे पूर्ण करायचे आहे. आता या ठिकाणी हे मात्र बरोबर आहे. सो डिअर, हा बघा, सेलिब्रेटेड, सँग, प्राईड, रायटिंग, स्कूल, डेकोरेटेड. So dear friend, I am writing this letter to you because want to tell you how we celebrated the Republic Day in our school. आता या ठिकाणी रायटिंग हा जो आहे शब्दाचा तो पहिल्या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. काय लिहितो आपण, लेटर. आय एम रायटिंग दिस लेटर टू यू बिकॉज आय वॉन्ट टू टेल यू. आम्ही सांगतो की वी सेलिब्रेटेड द रिपब्लिक डे इन आवर स्कूल. आम्ही आमच्या शाळेमध्ये रिपब्लिक डे कसं सेलिब्रेट करतो. वी आर सेलिब्रेटेड दिस डे विथ आवर स्कूल, विथ डेकोरेटेड आवर स्कूल ब्युटिफुली. आणि त्याच प्रकारे आम्ही आमची शाळा अतिशय सुंदर सजवतो. वी वेंट टू द प्राईड इन आवर स्कूल युनिफॉर्म. आवर हेडमास्टर hesitated the national flag. We saluted the flag and sang the national anthem. He was loving me. It's why great. सो या पद्धतीने लेटर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्याचं व्यवस्थित भरायचे आहे. नेक्स्ट आहे मॅच द सिनोनिम्स. समानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. सॅड, अनहॅपी म्हणजे सॅड, राईट, करेक्ट, सिंपल, इझी, गुड, फाईन अँड स्मॉल, बिटर. या पद्धतीने आहे. हे मात्र बरोबर आहे. सो हवं तर तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर अँड राईट 5 सेंटेन्स अबाउट इट. खालील चित्राचे निरीक्षण करून तुम्हाला वाक्यामध्ये लिहायचे आहे. सो चित्र व्यवस्थित बघायचं आहे आणि या ठिकाणी 5 वाक्य तुम्ही लिहायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फ्रेम मीनिंगफुल क्वेश्चन्स बाय यूजिंग गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द प्रश्न हे तयार करायचे आहे. आता या चित्रामध्ये बघा काय दिलेलं आहे, चिल्ड्रन्स आर प्लेइंग इन द गार्डन, किंवा बोथ गर्ल अँड बॉय प्लेइंग द बॉल. वन गर्ल रीड द बुक ऑन द सीटर, एक्सेट्रा. तुम्हाला जे काही दिसत आहे या ठिकाणी तर ते तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, पण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसेल. सो नेक्स्ट आहे बघा, फ्रेम मिनिंगफुल क्वेश्चन बाय युजिंग गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे. हे सुद्धा रेसिंग द क्वेश्चन जे तुम्हाला आहे बघा पार्ट मे बी फर्स्ट भाग 1 मध्येच असेल. सो बघा, हाऊ दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण प्रश्न तयार करायचे. हाऊ आर यू, किंवा हाऊ इज दिस पॉसिबल. या प्रकारे तुम्ही प्रश्न बनवू शकता. सेकंड आहे, व्हेन यू आर फ्रॉम. ओके. थर्ड आहे, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज दिस, व्हॉट इज युअर फेवरेट कलर, व्हॉट इज युअर फेवरेट बुक. या पद्धतीने तुम्ही या शब्दाने अनेक प्रकारचे प्रश्न हे बनवू शकता. किंवा हू आर यू, आणि लास्ट वन कॅन यू. सो कॅन यू टेल मी, कॅन आय डू इट, असं तुम्ही प्रश्न हे या ठिकाणी लिहू शकता. हो, तर 1-2 एक्झाम्पल हे अजून वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून मी सांगितलेले म्हणजे कोणतेही तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 9 आहे,
डेव्हलप अ फॉलोइंग डायलॉग विथ द हेल्प ऑफ द गिवन क्लॉज. सो खालील संभाषण पूर्ण करायचं आहे. वेल कंसमध्ये काय शब्द दिलेले आहे ते यूज करायचे. वेल, मेडिसिन, डॉक्टर, इल, टेक केअर अँड absent. सो टीचर आणि मोहन यामध्ये कम्युनिकेशन आहे. डायलॉग दिलेला आहे ते कम्प्लीट करायचे. टीचर सेज व्हाय वेर यू absent. या ठिकाणी स्पेलिंग सुद्धा बघून सुद्धा विद्यार्थी तुम्ही काय करतात, स्पेलिंग चुकवतात. सो स्पेलिंग चुकवायचे नाही. या ठिकाणी absent इथे यस पाहिजे, परंतु इथे डबल बी लिहिलं तर लगेच शिक्षक तुम्हाला चुकीचे देणार, मी सुद्धा देणार. सो व्हाय वेअर यू absent मोहन. ओके, वरती स्पेलिंग दिले बघून घ्यायचंय, चुका नाही करायच्या. देन मोहन बघा, आय वॉज बेल्डर्स सर. सो बघा आता या ठिकाणी तुमचा जो हे दिलेला आहे सेकंड, हा पण चुकलेला आहे. सो या ठिकाणी सेकंड येईल आय वॉज इल सर. इल म्हणजे काय, आजारी असणे. सो आय वॉज इल या ठिकाणी दोन मार्क गेले ते विद्यार्थ्याचे बघा, कारण की absentचं स्पेलिंग हे चुकलं आहे. सेकंड पुन्हा absentच लिहिलं आहे. absent कसं काय येईल, एकच शब्द. सो या ठिकाणी काय येईल, सो या ठिकाणी येईल सेकंड ठिकाणी इल म्हणजे आजारी असणे. थर्ड आहे टीचर सेड डिड यू गो टू द डॉक्टर. येस सर. डिड ही गिव यू. आता मेडिसिन बघा किती मिस्टेक आहेत. हे जे उत्तर आहे ते विद्यार्थी मित्रांना लिहू नका, मी जे सांगते ते व्यवस्थित ऐका आणि लिहा. ओके. सो टीचर सेज डिड यू गिव यू मेडिसिन. मोहन सेज येस सर. टीचर सेज टेक केअर ऑफ युअर हेल्थ अँड ईट प्रॉपरली. मोहन says sure sir and teacher say get well soon. Okay. मोहन says thank you sir. So as like आहे, माझं व्यवस्थित ऐकलाच असेल तुम्ही आवाज, पुन्हा मी एकदा रिपीट करते, सर्व व्यवस्थित ऐका, व्यवस्थित लिहा. वाय वेअर यू absent मोहन. absent स्पेलिंग या ठिकाणी चुकले. ABSENT पुढे वरती दिलेलेच आहे. आय वॉज इल सर. ILL इल सर. इल म्हणजे आजारी असणे. Did you go to the doctor? Yes sir. Did he give you medicine? मेडिसिनचं स्पेलिंग बघा, MEDICINE. Yes sir. Dash of your health. So take care of your health and eat properly. Sure sir. Get well soon. Thank you sir. as like आहे हे डायलॉग. त्यानंतर बी आहे बघा, करेक्ट द इरर ऑफ अंडरलाईन वर्ड्स अँड रीराईट द सेंटेन्स. सो अधोरेखित केलेले चुकीचे शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचे आहे. या ठिकाणी हे सुद्धा अनेक मुलं चुकले होते, परंतु इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. सोपं आहे. अंडरलाईन केलेला शब्द या ठिकाणी तुम्हाला दुसरा शब्द टाकायचा आहे, तेव्हा आपलं वाक्य हे क्लिअर होतं. सो पहिला आहे बघा, रीडिंग आर अ गुड हॉबी. सो आर कसं काय येईल, या ठिकाणी इज. रीडिंग इज अ गुड हॉबी. सेकंड आहे वी वॉज लर्निंग इंग्लिश. वॉज येणार नाही या ठिकाणी, वी आर लर्निंग इंग्लिश. थर्ड आहे वन्स अगेन द स्काय वॉज हॅड इन द रिस्पेक्ट. सो या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी अनेक गोष्टी चुकल्या होत्या. सो या पद्धतीने काही मुलं आहे तेच वाक्य पुन्हा जसं आहे तसं लिहून टाकतात, तर तसं बिलकुलही करायचं नाही आहे. ओके. सी आहे बघा नेक्स्ट, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. आता आर्टिकल म्हणजे काय, तर उपपदे. जेव्हा सिंग्युलर फॉर्म असतो त्यावेळेस आपण ए वापरतो. जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला वॉवेल्स असतात, AEIOU हे जे स्वर असतात त्यावेळी आपण ॲन यूज करतो. अँड व्हेन दे आर अ युनिक थिंग्स, एकमेव वस्तू असते, एकमेव गोष्ट असते, त्यावेळी आपण द वापरतो. सो बघा पहिला या ठिकाणी दिलेला आहे, माय फ्रेंड वॉन्ट्स टू बी ॲन ॲस्ट्रॉनॉट. द ॲस्ट्रॉनॉट दिलाय, ए आलाय, ॲन येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं, व्हॉवेल असल्या की आपण ॲन लिहायचं आहे. ही हॅज अ स्प्लेंडेड आयडिया. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 10.
राईट द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट हे देखील हमखास तुम्हाला 7वीच्या मुलांना येतं आणि ऑलरेडी तुमच्या सिलेबसमध्ये देखील आहे. सो सब्जेक्ट म्हणजे काय कळता, प्रेडिकेट म्हणजे काय सब्जेक्टविषयी अधिक माहिती देणे. सो वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे, शी राईट नॉवेल्स. सो शी इज अ सब्जेक्ट अँड राईट्स नॉवेल इज अ प्रेडिकेट. इट्स व्हेरी सिम्पल, कोणीही मार्क घालवायचे नाही. यानंतर सेकंड आहे द clown was funny. The clown is the subject and predicate was funny. B आहे the translate the following sentence into your medium of instruction. खालील वाक्याचे तुझ्या शिक्षणाच्या माध्यमात रूपांतर करायचे. आता शिक्षणाच्या माध्यमात म्हणजे विद्यार्थ्यांना वेगळंच काही वाटतं. सो वेगळं काही नाही आहे, तुमच्या मातृभाषेतच तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ओके, जर हिंदी असेल तर हिंदी, मराठी असेल तर मराठी. सो सिम्पल आहे. सो मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई हे मोठे शहर आहे. व्हॉट्स द प्रॉब्लेम, काय समस्या आहे. नो पेन नो गेन म्हणजे कष्ट नाही तर फायदा नाही आणि तुम्हाला देखील कष्ट हे करावंच लागणार आहे. त्यासाठी अभ्यास करा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, त्याचप्रमाणे व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि अभ्यास करा, तरच तुम्हाला फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अधिकच फायदा होईल. तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ओके, नेक्स्ट आहे बघा, ट्रान्सलेट द गिवन सेंटेन्स ऑफ द इंग्लिश. पहिला आहे, मला माझ्या देशाचा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ माय कंट्री. नियमितपणे व्यायाम करा. डू एव्हरी डे द एक्सरसाइज. अँड लास्ट वन आहे, झाडे लावा, प्लांट द ट्री. सो ॲज लाईक ही तुमची 100 गुणांची इंग्रजी या विषयाची संबोध पेपर असणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ऑल ऑफ यू छान अभ्यास करा. प्रश्न उत्तरं सगळी व्यवस्थित उत्तरे लिहून घ्या आणि त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या फ्रेंड्समध्ये नक्की शेअर करा. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. त्याचप्रमाणे इतरही विषयाचे आपल्या क्वेश्चन पेपर आहे ते नक्की बघा.